समीर, तू इकडे? किती शोधलं मी तुला. आपल्या नेहमीच्या ठिकाणी पण जाऊन आले बघ. हो बर, चल. इकडे नको, चल आता आपण नेहमीच्या ठिकाणी जाऊन बोलू. चल बस. कशी आहे सांगू तू? मी कशी असणार तुझ्या विना? म्हणजे तू दुखी आहे. तुला आजही कशा माझ्या फिलिंग समजतात रे? खरं प्रेम करतो ना, म्हणून सगळं काही समजतं. ताना मारतोय मला? नाही ग. बर, कशी आहेस तू? मी दुःखी आहे. काय? एका श्रीमंत नवऱ्याची श्रीमंत बायको. दुःख तुझ्यापासून शेकडो लांब आहे. ए सोन्या, रागवलास का माझ्यावर? राग? आणि तेही तुझ्यावर. तू मला जेव्हा सोडून गेली तेव्हा नाही रागवलो, आता काय रागवणार ग? मला माहितीये तू माझ्यावर कधीच नाही रागवणार. तुझे मुलं कसे आहेत? तो छान आहे. पहिलीत आहे यावर्षी. चांगलं वाटलं तू सुखी आहे हे ऐकल्यावर. कोण म्हणतं मी सुखी आहे म्हणून? छानसा मुलगा, श्रीमंत नवरा आणि सोन्या चांदीने मडलेली तर आहे. पैसा असलं की सुख असतं का? नाही बा, हे तर तुला माहिती. तुझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे नाही. हो रे, माझ्याकडे पैसा आहे, पण तुझ्यासारखा श्रीमंत मनाचा माणूस नाहीये माझ्याकडे. अरे वा, मी तुला श्रीमंत वाटतोय? हे सोन्या, घेऊन चल ना मला. कुठे अंजू? तुझ्यासोबत, तुझ्याकडे, तुझ्या घरी. जोक मारायला सकाळपासून कोणी मिळालं नाही वाटतं. अरे मी मस्करी नाही करत आहे, मी खरं बोलतीये. अगं मग तुला माझ्यासारख्या दरिद्र भिकारी माणसाकडे काय मिळणार? मी साधं तुला मुश्किलीने 2 वेळचं जेवण सुद्धा नाही देऊ शकणार. प्रेम तर मिळेल ना, बस झालं. अगं पण मी वडापाव खाणारा, तू ते पिझ्झा बर्गर खाणारी. अरे मी अर्धा वडापाव खाऊनही खुश राहील. अगं पण मी तुला दर आठवड्यातून 2 वेळा मूवी सुद्धा नाही दाखवू शकणार. चालेल रे, मी तुझ्या डोळ्यात स्वतःला बघून खुश राहील. अगं अंजू, मी साधं तुला आउट ऑफ इंडिया तर काय, साधं मुंबई सुद्धा नाही फिरू शकणार. अरे हो रे, चालेल. मी तुझ्या हृदयात राहून 3ही लोकांचं भ्रमण करेन. पण तुझा मुलगा आणि तुझ्या नवऱ्याचं काय? कोण नवरा? जो वारंवार माझ्यावर हात उचलतो तो? का जो माझ्या इच्छा नसताही माझी सारी लचके तोडतो तो? अरे प्रेम काय आहे त्याला माहितीच नाही. त्याला फक्त पैशाचा माज आहे. बर अंजू, तू पैशाशिवाय राहू शकते? मी तुझ्या सोबत पैशाशिवायही राहू शकते. जायचं मग? कालपर्यंत तुला पैसा खूप महत्वाचा वाटत होता. प्रेम निवळ पोरकटपणा वाटत होतं. प्रेमाने काही जीवन चालत नाही. पैसा हा जीवनाचा खूप महत्व आहे. पैशाने सगळं काही विकत घेता येतं. मग घे की आता विकत. तुझ्याकडे तर अपाट पैसा आहे. नाही घेऊ शकत रे. पैशाने आनंद विकत घेता येत नाही. पैशाने सुख विकत घेता येत नाही. पैशाने तुझ्यासारखा पवित्र मनाचा व्यक्ती विकत घेता येत नाही. चुकलं रे माझं. तुला सोडून मी पैशाच्या मागं पळाले. मला माझी चूक समजलीये, म्हणून मी तुझ्याकडे पुन्हा आले. यायला खूप उशीर केला अंजू. घरी आहे माझ्या श्रीमंत मनाची बायको आणि एक 3 वर्षाचा गोंडस मुलगा. दोघेही मला खूप प्रेम करतात आणि मीही त्यांना तितकंच प्रेम करतो. त्यावेळेस तू मला पैशासाठी सोडलं होतं आणि आज तू तुझ्या नवऱ्याला प्रेमासाठी सोडतो. त्यावेळेस तू मला समजून नाही घेतलं आणि आजही तू त्याला समजून नाही घेत. हे बघ, माझ्या पिल्लूचा फोन आला. हॅलो पिल्लू. पिल्लू मम्मीला फोन दे. हॅलो बायको, थँक्स. नशिबवान आहे मी, तुझ्यासारखी बायको मिळाला. हो हो, 10 मिनिटात पोहोचतोय मी. अंजू, नशिबात सगळं काही चांगलं असतं, फक्त समजून घेण्याची गरज असते. तू तुझ्या नवऱ्याला समजून घे, त्याच्यासोबत नव्याने सुरुवात कर जीवनाची. चल निघतो मी. बाय. समजून घे जरा.